असं काय झालं की मुख्यमंत्री विजय यांना 24 तासात त्यांचा एक मोठा निर्णय मागे घ्यावा लागला. जेव्हापासून अभिनेते विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतलीये तेव्हापासूनच देशभरात तमिळनाडूच्या राजकारणाची चर्चा अधिक वाढलेली पाहायला मिळते. कारण अभिनयाच्या क्षेत्रातून थेट राजकारणात आलेल्या विजय यांनी निवडणुकीच्या आधी जनतेला अनेक मोठी आश्वासनं दिली आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सरकारकडून घेतले जाणारे निर्णयही सातत्यानं चर्चेत येत आहेत. विजय यांनी दिलेल्या आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेनं सरकार पुढे जात असल्याचा दावा त्यांच्या सरकारकडून केला जातोय. त्यामुळे सरकारचा एखादा निर्णय समोर आला की त्याकडे केवळ एक सरकारी निर्णय म्हणून नाही तर विजय यांच्या राजकीय वाटचालीचा भाग म्हणून पाहिलं जातं. मात्र आतापर्यंत ज्या निर्णयांचं स्वागत होत होतं, ज्या निर्णयांमुळे विजय सरकारचं कौतुक होत होतं, त्याच विजय सरकार समोर आता एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालीये. कारण सरकारनं असा एक निर्णय घेतला ज्यावरून राजकीय वाद सुरू झाला, विरोध वाढला आणि अवघ्या 24 तासांच्या आत विजय सरकारलाच आपला निर्णय मागे घ्यावा लागला. पण हा निर्णय नेमका काय होता? नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर तमिळनाडू सरकारच्या महाविद्यालयीन शिक्षण संचालनालय अर्थात DCE कडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत एक निर्देश जारी करण्यात आला होता. या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालय, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयानं काम करून विद्यार्थ्यांना आंदोलन आणि निदर्शनांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या निर्देशात डाव्या विचारसरणीच्या पक्षांसह तमिळनाडू काँग्रेस जनता पक्षाच्या कार्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला होता. आता हा आदेश अशा वेळी समोर आला जेव्हा तमिळनाडूमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. त्याचबरोबर डाव्या विचारसरणीशी संबंधित विद्यार्थी संघटना आणि काँग्रेस जनता पक्षाकडून विविध मुद्द्यांवर आंदोलनं केली जात आहेत. त्यामुळे सरकारच्या या आदेशांवरून लगेचच प्रश्न उपस्थित होऊ लागले. विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्याची गरज सरकारला का वाटली? आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस जनता पक्षानं विजय सरकारवर जोरदार टीका केली. हा निर्णय असंविधानिक असल्याचं सांगत पक्षानं त्याचा निषेध केला. विद्यार्थ्यांना आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार असल्याची भूमिका घेण्यात आली. विद्यार्थी संघटनांकडून सुद्धा या निर्णयांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला. या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या राजकीय सहभागावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर सरकारवर दबाव वाढत गेला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी निर्देश जारी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आतच तमिळनाडू सरकारनं तोच आदेश मागे घेतलाय. महाविद्यालयीन शिक्षण संचालनालयानं याआधी जारी केलेला निर्देश तत्काळ प्रभावानं मागे घेत असल्याचं नव्या आदेशातून स्पष्ट करण्यात आलंय. म्हणजे आधी विद्यार्थ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी प्रशासनाला निर्देश, त्यानंतर त्यावरून राजकीय आणि विद्यार्थी संघटनांचा विरोध आणि मग थेट सरकारचा यू-टर्न. आता यामुळे विजय सरकार समोर दोन मोठे प्रश्न उभे राहिलेत. पहिला म्हणजे असा आदेश काढण्याची गरजच का पडली? आणि दुसरा म्हणजे जर सरकारला हा निर्णय योग्य वाटत होता तर 24 तासांच्या आत तो मागे का घ्यावा लागला? विशेष म्हणजे याच काळात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय. विद्यार्थ्यांची मतं किंवा विचार हे चुकीचे असले तरी त्यांना आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे तमिळनाडू सरकारला हा निर्णय आणि त्यानंतरचा यू-टर्न यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अधिकाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणं, आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणं आणि आंदोलन करणं हा त्यांच्या सहभागाचा एक भाग मानला जातो. विजय सरकारनं अखेर आदेश मागे घेतला, मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांच्या सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांकडे पाहण्याच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. आता विजय सरकार हा यू-टर्न इथेच थांबवतं का, की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पुढे आणखी काही निर्णय घेतले जातात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण तुम्हाला काय वाटतं? विजय सरकारनं घेतलेला निर्णय बरोबर होता का? आणि जर तो निर्णय बरोबर होता तर का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.